नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनिल नरवाडे सर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण नवीन सेशनला सुरुवात करणार आहोत। त्याचं नाव आहे पॉवर। पॉवर म्हणजे शक्ती। जर एखादी गोष्ट आपल्याला कमी वेळामध्ये करायची असेल आणि जास्त काम जर आपल्याला करायचं असेल तर आपण एखादी मेकॅनिकल किंवा एखादी इलेक्ट्रिकल वस्तू आपण वापरतो। जसं की गच्चीवर पाण्याची टाकी जर आपल्याला भरायची असेल तर आपण बादलीनं पाणी न भरता आपण डायरेक्ट मोटरचा यूज आपण करतो। अशा प्रकारे पॉवर म्हणजे आपण शक्तीचा वापर त्या ठिकाणी आपण करतो। चला तर सेशनला सुरुवात करू। पॉवर म्हणजे आपण त्याला शक्ती असं आपण त्याला म्हणतो। आता पॉवर म्हणजेच काय तर एखादे कार्य करण्यासाठी एखादे कार्य लागणारा वेळ। तर एखादे कार्य करण्यासाठी लागणारा वेळ याला आपण शक्ती, याला आपण पॉवर असं म्हणतो। जर फॉर्म्युला आपण जर बघितला तर पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम। वर्क जे आहे ते वर्कचं एसआय युनिट हे जूल आहे, तर टायमाचं एसआय युनिट हे सेकंद आहे। म्हणून याला आपण वॅट असं आपण याला म्हणतो। तर वॅटचं एसआय युनिट जूल पर सेकंद असं आहे। जर 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंद, वन जूल अपॉन 1 सेकंद। जर आपल्याला हे जे इंडस्ट्रियल एरियामध्ये जर आपल्याला हे कार्य जर मोजायचं असेल तर आपण हॉर्स पॉवर मध्ये मोजतो। हॉर्स पॉवर हे जे आहे ते एचपी मध्ये मोजतात आणि 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट एवढं ते होतं। आता आपण जर बघितलं तर 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू 1 किलोवॅट इंटू 1 अवर। मग 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू इथं 1000 जूल इंटू इथं 3600 सेकंद असं या ठिकाणी येतं। आपण याला वॅट सुद्धा म्हणू शकतो। आता याचा जर आपण गुणाकार केला तर 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू हे 2 म्हणजे या 36 वर 1 2 3 4 आणि 5 शून्य येतात आणि वॅट जे आहे ते आपण मोजतो
जूल पर सेकंद मध्ये. आता आपण जर बघितलं तर 1 किलो वॅट अवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻⁶ एवढं सेकंद जे आहे ते सेकंद आपल्याला मिळतं, किंवा आपण त्याला जूल असं आपण त्याला म्हणू. हे झालं 1 किलो वॅट अवर. म्हणजेच 1 किलो वॅट अवर एवढी जर ऊर्जा आपण प्रत्येक तासाला जर वापरली तर किती युनिट पडतं? 1 युनिट जे आहे ते 1 युनिट आपल्याला पडतं. तर लक्ष द्या मित्रांनो, जर आपण काय केलं, 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. 2 हॉर्स पॉवर म्हणलं तर याला मल्टिप्लाय किती करणार? 2 करणार. म्हणजे हे जे हॉर्स पॉवर आहे हे इंडस्ट्रियल सेक्टर, इंडस्ट्रियल एरियामध्ये जे एकक मोजण्याचं हे काय आहे तर साधन आहे, एसआय युनिट आहे. जर 1 किलो वॅट अवर इज इक्वल टू 1 किलो वॅट इंटू 1 अवर जर आपण घेतलं तर 1 किलो वॅट अवर, 1 किलो वॅट म्हणजेच 1000 वॅट इंटू 1 अवर म्हणजे 3600 सेकंद. एका तासामध्ये 3600 सेकंद आपल्याला मिळतात. याचं एसआय युनिट जे आहे ते सेम असायला पाहिजे. 1 किलो वॅट अवर इज इक्वल टू 1000 मल्टिप्लाइड बाय 3600 हे येतं एकक, दशक, शतक, हजार, दशलक्ष, दशलक्ष म्हणजे 36 लाख जूल पर सेकंद. आणि 1 किलो वॅट अवर आपण जर एकत्र केलं तर 3.6 इंटू 10⁻⁶ हे जूल येतं. आणि 1 किलो वॅट अवर ही जर आपण एनर्जी जर आपण वापरली प्रत्येक तासाला तर किती युनिट पडतो? 1 युनिट पडतो. अशा प्रकारे हे आपलं शेवटचा जो टॉपिक होता तो शेवटचा टॉपिक म्हणजे पॉवर होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगले राहा आणि तब्येतीची काळजी घ्या. धन्यवाद.